पुण्यनगरीतील माझ्या बंधू भगिनींनो आणि मित्रहो, विनम्र अभिवादन. झेप प्रकाशाकडे या व्याख्यानमालेतलं हे दुसरं पुष्प. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खूप दक्षिणेकडे हिंद महासागरातील मालदीव द्वीपसमूहातून बोलणारा मी तुम्हाला कदाचित फार दूर वाटत असेल, पण मी मात्र हे सगळं अंतर कापून, हे सगळं अंतर पार करून या क्षणी तुमच्या मधोमध येऊन बसलेलो आहे. इतकंच नव्हे तर तुमच्या इतकाच आजचे जे प्रमुख वक्ते आहेत श्री सुमोन चक्रवर्ती यांचं वक्तव्य ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. मागच्या महिन्यात या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं बिहारच्या एका तरुण IAS अधिकाऱ्याने. श्री अमृत प्रत्यय हे त्या अधिकाऱ्याचं नाव, आणि त्यानं बिहारमध्ये एका नव्या परिवर्तनाची चळवळ, एका नव्या परिवर्तनाची लाट आणलेली आहे. त्यावेळेस बोलताना मी या व्याख्यानमालेच्या उद्देशांविषयी बोललो होतो. महाराष्ट्र आणि राष्ट्र यांच्यामधलं अंतर कमी करण्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. आनो भद्राः पृथवो यन्तु विश्वतः या विचारानुसार विश्वभरच्या उदात्त विचारांना आमंत्रित करण्यासाठी हा मंच आहे. माणसांमधल्या, राज्यांमधल्या, देशविदेशांमधल्या, धर्मसमूहांमधल्या, विविध भाषकांमधल्या सगळ्या भिंती भुईसपाट करण्यासाठी हा मंच आहे. व्यक्तीचं समाजाशी, देशाशी, जगाशी इतकंच नव्हे तर समग्र विश्वाशी असलेल्या अविभाज्य नात्यांचा आणि त्यातील पारस्परिकतेचा पुनरुच्चार करण्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. थोडक्यात समस्त मानवतेशी असणारा अनुबंध घट्ट करणं आणि तो करत असताना व्यक्ती व समाजातील निर्मिती क्षमता आणि सकारात्मकता वाढवणं हा या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश. माणूस म्हणून जगताना अधिक अर्थपूर्ण कसं जगता येईल याचा कोणत्याही झापडांशिवाय शोध घेणं हा या व्याख्यानांमागचा हेतू आहे. आणि याहून महत्त्वाचं प्रत्येकाला गौरवानं जगण्याचा अधिकार आहे, तो मिळवून देण्यासाठी गंभीरपणाने टाकलेलं हे एक छोटं का होईना पण महत्त्वाचं पाऊल आहे. चला आपण एकमेकांचे हात हातात घेऊन या आनंद यात्रेत वाटचाल करूया. Dear friends, just a few lines for those who want to know about the purpose of this lecture series. It is very simple. This is to provide forum to noble ideas from all over the world, from all over the universe. This is to break barriers between languages, states, religions, communities, and even nations, so that they realize the common thread that unites us. The series is also to assert and celebrate creativity and constructive approaches and repose our hope in our collective future. Finally, the series is aimed at looking at ways and means to see how every human being could live a life of dignity and honor in these times of turmoil and very, very intense transition. Our guest speaker today, my friend Sumon Chakravarti, is the most appropriate person to guide us through the topic of the day: Can India catch up with China? I thank him, I welcome him, and wish him a wonderful stay in my mother state. मित्र हो, या शब्दांबरोबरच ज्ञात अज्ञात ज्या अनेकांनी या कार्यक्रमाला व आमच्या ध्येयप्राप्तीच्या वाटचालीला मदत केली आहे त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. दूरदेशी असलो तरी माझं मन घरट्याच्या आसपास भटकत असतं. अध्यक्ष महोदय आनंद आगाशे या उपक्रमाचे आधारस्तंभ कुलभूषण बिरनाळे व त्याचा छोटा कार्यकर्त्यांचा चमू
तुम्हा सर्वांचं ऋण शब्दांच्या पलीकडचं आहे. प्रत्यक्ष भेटीत गळामिठी होईलच. तूर्त इथूनच हिंद महासागराच्या साक्षीने पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा. बंधू भगिनींनो, तुमचा निरोप घेताना आरती प्रभूंच्या काही ओळींचा मी आधार घेतो. संपणारा जो क्षणार्धी राहणे अर्धाची वा, खेळ ऐसा खूप झाला रंगला अन संपला. एक ऐसा डाव मांडू रंग झेलू आतला, पावसाळी रंग बोलू मोर जैसा रे निळा. रंग जर का खेळताना सर्व ही झाले सरू. रंग जर का खेळताना सर्व ही झाले सरू. सात रंगा तू न उरल्या अंतरंगा ये धरू. सात रंगा तू न उरल्या अंतरंगा ये धरू. धन्यवाद, आभार आणि नमस्कार.